हाय फ्रेंड्स, मी पूजा वर्किंग वुमनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी गौराईला काठपदर साडीची डबल काठ घागरा पॅटर्न साडी दाखवणार आहे। तेही झटपट होणारी आणि युनिक पद्धतीने। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मी या ठिकाणी या सहावारी साडीच्या पूर्ण मिऱ्या करून घेणार आहे। त्या अगोदर मी शोल्डर पदर करून साईडला ठेवून देणार आहे। शोल्डर पदर झाल्याच्या नंतर आपण साडीच्या पूर्ण मिऱ्या करून घेणार आहोत आणि त्या मिऱ्या व्यवस्थित सेट करून घेऊन मिऱ्यांना वरच्या साईडनी व खालच्या साईडनी और त्याचबरोबर मध्यभागी देखील आपण त्याला पिनअप करून घेणार आहोत। जो आपला वरचा काठ आहे तो मी साईडला वरतीच ठेवणार आहे। या पद्धतीने गौराईच्या मानेपर्यंत आपण हा तात्पुरता वरती पॅक करायचा आहे। त्यानंतर वरचा जो हा काठ आहे मी ह्या साईडच्या मिऱ्या ज्या आहेत त्या वरती या पद्धतीने थोड्या वेळासाठी आपण ठेवणार आहोत आणि खालचं आपण मेजरमेंट आपली गौराईच्या हाईटनुसार आपण हे खालच्या घेराचं मेजरमेंट घ्यायचं आहे, कितपत आपल्याला खाली पाहिजे ते। आणि जो आपल्या ह्या वरच्या मिरीतनं नेसत्या पदराचा जो शोल्डरवर घ्यायचा ज्या पदराचा काठ आहे तो आपण साईडला या पद्धतीने स्टार्टिंगला काढून घेणार आहोत। तात्पुरते जशा आपण या शोल्डरवर मिऱ्या टाकलेल्या आहेत या अशाच राहू देणार आहोत। अगोदर या खालच्या ज्या मिऱ्या आहेत त्या व्यवस्थित सेट करून घेणार आहोत। हा साईडला टाकलेला जो पदर होता त्या पदराच्या मी आता या ठिकाणी मिऱ्या काढून घेणार आहे। मिऱ्याची जी पिन केली होती आपण ती काढून घेणार आहोत अशा पद्धतीने। ज्या ह्या मिऱ्या आहेत वरच्या साईडच्या त्याच्या देखील आता आपण या ठिकाणी छोट्या छोट्या व्यवस्थित प्लेट लावून घेणार आहोत। खूप सुंदर या पद्धतीने आपली घागरा साडी दिसणार आहे गौराईला। तर या ठिकाणी आपल्या वरच्या साईडच्या ज्या छोट्या प्लेट्सच्या मिऱ्या आहेत त्या बनवून तयार आहेत। तर आता खालच्या देखील मिऱ्या आपण सेट करून घेतलेल्या होत्या, त्याला पुन्हा एकदा सेट करून घेऊया। सेट केलेल्या होत्या त्याच पद्धतीने असं सेट राहू देणार आहोत। अशाच पद्धतीने सेट राहू देणार आहोत आपण। तर आता आपण हा शोल्डर पदर गौराईला देऊन घेऊया। तर या ठिकाणी आता आपण पदर पूर्ण फिरून व्यवस्थित गौराईला साधा पदर आपण या ठिकाणी करून घ्यायचा आहे। शोल्डर पिनअप करून
गौराईची साडी नेसवून तयार झालेली आहे. तर आता गौराईचं फायनल लुक मी तुम्हाला दाखवते. तर या ठिकाणी माझी गौराईला साडी नेसवून झालेली आहे या पद्धतीने.